या वर्षीतील 2 प्रसिद्ध गणेश मूर्ती ज्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते आपल्यासोबत आहेत इथे श्री शिव मंगल मूर्तीमध्ये. तर गिरीश, यावर्षी ज्या 2 प्रसिद्ध मूर्त्या आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर ते कुठल्या असणार आहेत आणि त्यांना एक स्पेशल नावही देण्यात आले? त्यामध्ये आपली एक मूर्ती आहे ती श्रीनिवास. ओके. जी की ती बुक झालेली आहे. अच्छा, बुक झाली? हो, बुक झालेली आहे. आणखी काय त्यामध्ये आपल्याकडे सेकंड ऑप्शन आहे ती एक बाजूला ठेवलेली आपण वल्लभ मध्ये. ओके, या मूर्तीला नाव दिलं आपण वल्लभ. वल्लभ. तर मित्रांनो, हे जे नावं आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहेत. सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला ही मूर्ती बुक झाली आहे, बट पुढच्या वर्षी तुम्ही बुक करू शकता खाली नंबरवर मेन्शन करून. तर यांची फिनिशिंग बघा, अक्षरशः हाताची फिनिशिंग जर बोललो तर आपण, किंवा याचा एकूण एक गोष्ट असं वाटतं बाप्पा आपल्या एकूण एक टोटल डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे. आणि ही 3.5 फुटामध्ये आहे. 3.5 फूट मध्ये. आणि दुसरी जी आहे अवेलेबल आहे ती वल्लभ. हा, वल्लभ ती 3 फीट मध्ये. श्रींची जी मूर्ती ही किती फुटा? 3 फुटा. 3 फीट मध्ये. तर मित्रांनो, ह्या मूर्तीचं जर तुम्ही फिनिशिंग बघायला गेलात तर हे बघा, जसं पायाचं बोटं म्हणा, हाताची बोटं म्हणा, किंवा याच्या डोळ्याचं काम म्हणा. स्टॉल जो आहे तो प्रसिद्ध आहे ड्रेपरीसाठी. या मूर्तीलाही ड्रेपरी करून भेटेल. आता आपण ह्या मूर्तीचं सोवडं आहे ओके, ते असं केलेलं आहे की ते आपल्याला ओरिजिनलच दिसते. राईट. मग बाकी काय करायची? त्यामुळे आपल्याला फक्त आपण त्याला ज्वेलरी वगैरे करू शकतो. तर राईट, पण असा ठेवला तर खूप सुंदर. असा ठेवला तर एकदम त्याचा ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. मित्रांनो, अशा सुंदर मूर्त्या या स्टॉलवर अवेलेबल आहेत. तर लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. श्री शिव मंगल मूर्ती, जे की नॅनो होम समोर शिंदे वस्ती रावेत चौकात आहे, तिथे व्हिजिट करा.